हॅलो फ्रेंड्स, आज आपण मेथीचे थेपले कसे बनवायचे ते पाहणार आहोत. ही मेथी मी माझ्या गार्डनमध्ये लावलेली आहे. तिने एका बॉक्समध्ये लावलेली आहे आणि या बॉक्समधून पण मला खूप चांगल्या पद्धतीने हिरवीगार अशी मेथी मिळालेली आहे. तुम्ही पाहू शकता, मला बऱ्यापैकी अशा जुड्या मिळालेल्या आहेत. नाव लेट्स मेक मेथी थेपला विथ फ्रेश मेथी. तर सर्वप्रथम मी ही मेथीचे पानं घेतलेले. आता मी याला वॉश करते आहे अशा चांगल्या पद्धतीने, कारण त्याला माती चिटकलेली असते ना. आणि आता मी याला कट करून घेते आहे. जेवढी बारीक होईल तेवढीही मी बारीक कट केलेली आहे. तुम्ही पाहू शकता, एकदम बारीक मी कट केलेली आहे. आता यामध्ये मी प्रथम जिरे पावडर घालते आहे, ओवा घालते आहे, हिंग घालते आहे, कस्तुरी मेथी, हळद, व्हाईट तीळ, हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर आणि हे आपलं दही घालते आहे. आता सर्वप्रथम मी मिरची, लसूण आणि अद्रक हे मिक्सरमधून मी काढून घेते आहे. एकदम गाळ असं हे मी काढून घ्यायचं आहे, कारण आपण जेव्हा थेपला लाटतो तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने लाटता येईल. तुम्ही पाहू शकता, एकदम मी हे गाळ काढलेली. आता जी आपण मेथी चिरलेली होती त्याच्यामध्ये मी हे पहिले तीळ घातले, कस्तुरी मेथी, हे जिरे पावडर घालते आहे, हे ओवा घालते, हळद, धने, योगर्ट आणि हिंग आणि हे थोडंसं लाल तिखट आणि हे मीठ आणि हे आपण मिरची, आलं आणि लसूण यांचं पेस्ट जे काढलं होतं ते मी त्यामध्ये टाकते आहे. आता असे चांगल्या पद्धतीने मी ते मिक्स करून घेते आहे. तुम्ही पाहू शकता, मी चांगल्या पद्धतीने एकत्र करून घेते. आता याच्यामध्ये मी बेसन पीठ टाकलेलं आहे आणि 2 वाट्या मी गव्हाचं पीठ मिक्स केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता, हे गव्हाचं पीठ टाकते मी त्यामध्ये. अशा पद्धतीने मी ते एकत्र करून घेते. आता मी त्याचा एक डो बांधते. थोडंसं वरतून 1 चम्मच तेल टाकलेलं आहे. अशा पद्धतीने हे डो तयार झालं आहे जवळपास चांगल्या पद्धतीने. हा एकदम गच्च मी बनवले. हा 10 मिनटं मी रेस्टसाठी ठेवला होता. आता याचे छोटे छोटे मी बॉल करते. अशा पद्धतीने ते लाटून घ्यायचे. जेवढे पातळ लाटतील तेवढे खायला पण छान लागतात आणि हे लाटायला पण इझी आहेत आणि करायला पण खूप इझी आहेत. आपल्या लहान मुलांना वगैरे सहज पद्धतीने अशी ते मेथी खात नाही आहेत. त्याच्यापेक्षाही आपण अशा पद्धतीने जर थेपले बनवले त्यांना नक्कीच आवडतील. आणि विशेष म्हणजे हे थेपल्यांना 8-10 दिवस काहीच होत नाहीत. आता तुम्ही पाहू शकता, मी याच्यावर तूप लावते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तूप, तेल लावू शकता. तूप लावल्यामुळे हा वेगळाच फ्लेवर येतो छान पद्धतीने आणि लहान मुलांना खायला पण तूप हे आवडतं. त्याच्यामुळे मी त्याच्यावर तूप वगैरे लावलेलं आहे. अशा पद्धतीने मी सगळ्या बाजूने चांगलं भाजून घेते आहे. वरतून मागच्या साईडने सध्या पण मी तूप लावते आहे. अशा पद्धतीने ही मेथीची थेपले झालेले आहे. तुम्ही पाहू शकता, हे सगळ्या बाजूने जवळपास भाजलेले आहेत आणि करायला पण खूप इझी आणि खायला पण खूप टेस्टी असे हे मेथीचे पराठे आहेत. तुम्ही मुलांच्या डब्याला किंवा प्रवासासाठी पण आपण याचा वापर करू शकतो. अशा पद्धतीने माझे सगळे मेथीचे पराठे तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक आणि कमेंट करा. थँक्यू सो मच फ्रेंड्स.